राम जय शिवराय मित्रांनो। तर डेमोमध्ये आपल्याला रील बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आपल्या वेबसाईटवर इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क ओपन करून घ्यायचे आहे। तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता व्हिडिओमध्ये वापरले जाणारे जे लेयर्स आहेत ते इथेच तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे, तुमचे इमेज ॲड करून इथं आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्झॅक्शन क्रिएट करायचं आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा एक इमेज बॅकग्राऊंड रिमूव्ह करून तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे। आता हा स्पेशल व्हिडिओ मी कपलसाठी केलेला आहे। इथं तुम्ही सिंगल फोटोचा तुमच्या करू शकता। फक्त इमेज आहे ते तुम्ही अशा प्रकारे मी डेमो इमेज जशा प्रकारे ॲड करून ॲनिमेशन देतोय तशाच प्रकारे तुम्हीही ॲड करून तुमचे सिंगल फोटो किंवा कपल फोटो या दोन्हींना तुम्ही ॲनिमेशन देऊ शकता। तर आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, सगळ्यात पर्यंत अशा प्रकारे सेट करायचा इमेज साईज ही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे क्लिअर ठेवलेली आहे मी अर्ध्यापर्यंत। तर नेक्स्ट स्टेप काय करायची, याची जी लेंथ आहे ते आपल्याला 2.15 सेकंदाची बीटमार्कपर्यंत वाढवून हा इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला म्हणजे अशा प्रकारे या इमेज लेअरच्या बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। म्हणजे काय होणार आहे की वरती किंवा यावरती ठेवला तरी चालेल कारण आपला आणि लेअर्स आहेत त्या वरतीच आहेत। तर या इमेज लेअरला ॲनिमेशन द्यायचं आहे। त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन सिम्पली अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे। खाली घेऊनंतर एक प्लस की द्यायचं आहे आणि थोडंसं पुढे येऊन परत एकदा प्लस की देऊन इमेज आहे तो अशा प्रकारे प्रॉपर वरती घेऊन यायचा आहे, जेवढं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे। अशा प्रकारे बघू शकता इथपर्यंत मी घेऊन येतो आहे आणि त्यानंतर मागं जाऊन ही जी प्लस की आहे ते आपल्याला ॲडजस्ट करून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आता जी सेकंड नंबरची प्लस की आहे ती तुम्हाला शेवट दिलेली आहे, तीच काय करायची, लॉंग प्रेस करून अशा प्रकारे अलीकडे अशा प्रकारे घ्यायचे। म्हणजे काय होणार आहे की आपला इमेज आहे तो अशा प्रकारे स्पीडनं वरती येणार आहे। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इमेज वरती घेतल्यानंतर सेकंड नंबरला यायचं आहे। सेकंड नंबरला आल्यानंतर परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरा इमेज ॲड करून अशा प्रकारे बघू शकता दुसरा इमेज ॲड करून याची लेंथ 4.24 पर्यंत वाढवून हा इमेज लेअर काय करायचा आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वरती घेऊन यायचं आहे। वरती घेऊन आलं तर काय होणार आहे, या इमेजलाही अशा प्रकारे ॲनिमेशन देण्यासाठी इमेज लेअर सेट करायचं आहे। त्यानंतर याची साईज आहे ती थोडीशी वाढवून अशा प्रकारे इमेज लेअर सेट करायचं आहे। आता इमेज लेअर सेट केल्यानंतर याची लेंथ आपल्याला काय करायचं आहे 8.17 म्हणजे ह्या दोन्हीही लेअरपर्यंत वाढवून घ्यायचे आहे कारण ह्या दोन्ही लेअरसाठी हा इमेज आहे तो आपल्याला लागणार आहे। तर आता इमेज लेअरची ट्रान्झॅक्शन देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं येऊन म्हणजे स्टार्टिंगला 2.15 मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्मेशन जाऊन एका साईडला इमेज आहे तो अशा प्रकारे घालवायचा आहे। त्यानंतर प्लस की द्यायचा आहे आणि शेवट येण्यापेक्षा आपण 4.21 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन हा जो इमेज आहे तो अशा प्रकारे स्क्रोल करत या साईडला घेऊन यायचा आहे। या साईडला घेऊन आल्यानंतर याचं ॲनिमेशन आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। तर ॲनिमेशन अशा प्रकारे आल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा 4.21 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन परत एकदा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरा इमेज ॲड करून त्याची साईज थोडीशी वाढवायची आहे अशा प्रकारे आणि याच ठिकाणी अशा प्रकारे सेट करायचे। थोडीशी साईज तुम्ही कमी जास्त करू शकता आणि साईड वाढवल्यानंतर याची लेंथ 8.17 पर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि हा इमेज लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे सेट करायचा आहे। आणि या इमेज लेअरला ॲनिमेशन देण्यासाठी इथं आपल्याला इमेज लेअर सिलेक्ट करून मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जायचं आहे आणि या साईडला हा इमेज लेअर आहे तो घालवून प्लस की द्यायचं आहे आणि शेवट प्लस की देऊन परत एकदा त्याच ठिकाणी आपल्याला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करायचे आहे। सेट केल्यानंतर जी पहिली प्लस की आहे ते अशा प्रकारे बघू शकताय। तर प्लस की आपण शेवट आणि एंड म्हणजेच आपण पहिल्यांदा आणि शेवट देतो, तर ती ॲडजस्ट करण्यासाठी लॉंग प्रेस करून तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठेही ती प्लस की घेऊन ॲडजस्ट करू शकता। तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला लॉंग होतं आहे तर काय करायचं आहे, प्लस की लॉंग प्रेस करून इथं थोडंसं स्टार्टिंगलाच घ्यायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, एका म्हणजे स्पीडमध्ये तुम्हाला तो इमेज आहे तो अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आता ह्या दोन्हीही इमेज लेअर सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की आपण आता 8.17ला एकदा इमेज ॲड करून परत एकदा काय करायचं आहे, अशा प्रकारे ती इमेज लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे इथं सेट करायचे आहे। आता सेट करण्यासाठी परत एकदा काय करायचे आहे, जी साईज वाढवून आपल्याला प्रॉपर असं मधोमध घ्यायचं आहे आणि स्टार्टिंगला प्लस की देऊन म्हणजे आधी आपल्याला काय करायचं, वरून खाली आपल्याला ही इमेज घ्यायचं आहे। त्यासाठी पूर्ण वरती घालून प्लस की द्यायचं आहे आणि शेवट प्लस की देऊन अशा प्रकारे इमेज आहे तो प्रॉपर खाली घ्यायचा आहे। खाली घेतल्यानंतर बघू शकता याचं ॲनिमेशन तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता ॲनिमेशन दिसून आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर असं इथं इमेज बसलेला आहे
आणि लास्टलाही अशाच प्रकारे परत एकदा प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज इथं ॲड करायचं आहे. आता हे जे मी इमेज घेतोय ते इथं तुम्ही काय करायचं आहे की प्रॉपर असे तुम्ही इथं जे इमेज आहेत ते लॉंग प्रेस करून अशा प्रकारे सेट केलेले आहेत. तर आता हे इमेज आहेत तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे याचं युनिक असं कॉम्बिनेशन दिसून येणार आहे. अशा प्रकारे आता इथं काय करायचं आहे, लास्टचा इमेज आहे याला ॲनिमेशन देण्यासाठी अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर खाली घालवायचं आहे, प्लस की द्यायचा आहे आणि शेवट प्लस की देऊन परत एकदा वरती देऊन ॲनिमेशन द्यायचं आहे. आता फक्त हा जो प्लस की आहे तो काय करायचा आहे, लॉंग प्रेस करून थोडंसं पुढं म्हणजे स्टार्टिंगला घेऊन यायचं, म्हणजे याला ॲनिमेशन आहे ते प्रॉपर असं युनिक असं दिसून येणार आहे. तर बघू शकताय तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तरीही आपला जो प्लस की आहे तो आपल्याला थोडासा पुढं घेऊन अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर बघू शकता आपण प्रॉपर असे इमेज ॲड केलेलं त्याने ॲनिमेशन दिलेलं आहे. तर बघू शकता याचं ॲनिमेशन तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आता काय करायचं की इमेज लेअर आपल्याला क्रिएट करायचं आहे, म्हणजे ज्याला जे इफेक्ट लागणार ते द्यायचं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे, त्यानंतर ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. तर इथं काय करायचं आपल्याला फेड इन आणि फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि याची जी सेटिंग आहे ती 20 सेकंदापर्यंतच ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर परत एकदा काय करायचं आहे, परत एकदा ॲड सेटिंगवर जायचं आहे आणि आपल्याला इथं काय करायचं आहे, स्पॉट कलर सिलेक्ट करायचा आहे. स्पॉट कलर सिलेक्ट केल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि बॉर्डर आणि शॅडो या ऑप्शनवर क्लिक करून याच आपल्याला सेकंड नंबर बॉर्डरवर क्लिक करून ॲड बॉर्डरवर आउटसाईडवर क्लिक करायचं आहे. आउटलाईनवर क्लिक केल्यानंतर कलरवर क्लिक करून हा जो व्हाईट कलरच्या शेजारचा कलर आहे अशा प्रकारे ऑफ व्हाईट तो सिलेक्ट करून याची जी साईज आहे ती 15पर्यंत ठेवून घ्यायची आहे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे प्रत्येक जी इमेज आहे ते अशाच प्रकारे स्पॉट कलर त्याला ॲड करायचा आहे. त्यानंतर फेड इन फेड आउट इथं आपल्याला काय करायचं आहे, अशाच प्रकारे ॲड करायचं आहे आणि बॉर्डर देताना इथं आपल्याला आउटसाईडला कलर सिलेक्ट करून याची साईज आहे ती 15 सिलेक्ट करायची आहे. म्हणजे एका 2-3 ऑप्शनमुळे तुम्हाला अशा प्रकारे इमेज मिळून जाईल. तर अशाच प्रकारे प्रॉपर प्रत्येक इमेज लेअर तुम्हाला करून घ्यायचे आहे. फेड इन पहिल्यांदा, त्यानंतर बघू शकता स्पॉट कलर आणि स्पॉट कलर झाल्यानंतर बॉर्डर ॲड करण्यासाठी आउटलाईनवर क्लिक करायचे आउटसाईड, त्यानंतर कलर सिलेक्ट करून साईज आहे ती 15 करायची. अशा प्रकारे इमेज एका क्लिकमध्ये प्रॉपर सेट होऊन जाणार आहे. अशाच प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक इमेज लेअरला स्पॉट कलर, फेड इन आणि फेड आउट हा कलर इफेक्ट आहे. त्यानंतर बॉर्डरसाठी हा जो मधला ऑप्शन आहे तो ॲड बॉर्डर आउटलाईन कलर सिलेक्ट करायचा आहे, साईज आहे ती 15 करायची. अशा प्रकारे ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक इमेज लेअर आहे तो ॲडजस्ट करून सेट करू शकता. अशा प्रकारे आपण लास्ट इमेज लेअर केल्यानंतर आपलं प्रॉपर असं इथं काम आहे ते झालेलं आहे. म्हणजे प्रॉपर आपला इमेज आहे तो आपण बघू शकताय. ॲड बॉर्डर आउटसाईड कलर सिलेक्ट करून साईज आहे ती 15, म्हणजे बघू शकता प्रॉपर असं इमेज आपलं झालेलं आहे. तर बघू शकता की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.